सर्वरी भाग 13। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उठा मॅडम, सकाळ झाली आहे। अमन तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला। मगांपासून तो असंच करत होता, पण तरीही सरू डोळे उघडून पुन्हा डोळे बंद करत असायची। नका ना चढू, मला झोपू द्या तुम्ही, ती असं बोलून पुन्हा त्याच्या कुशीत शिरते। तो आता नाही मध्ये मान हलवतो। सरू, अगं आज दिल्ली पाहूया ना, मी तुला दिल्ली दाखवणार आहे, पण त्यानंतर मात्र तू न घाबरता दिल्लीत वावरायचे आहे। हे दिल्ली शहर कधी तुला आपलं करून घेईल आणि कधी तुझ्या मनाची भीती कमी करेल हे तुला कळणार नाही। बघ, तू इथून निघताना मला नक्की या शहराबद्दल बोलशील। अमन हसूनच तिला समजावत म्हणाला, कारण खरंच तर होतं, दिल्ली शहर जेवढे त्याने पाहिले होते त्यावरून तो तिला सांगत होता। शेवटी सरू त्याचं बोलणं ऐकून उठते आणि काहीशी लाजूनच हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवते। अहो, हे असलं काही नका घालत जाऊ, मला नाही आवडत हे, सरू स्वतःकडे पाहत म्हणाली। अमनने तिला आपला शर्ट घातला होता, जो की खूपच मोठा होता, ते पाहूनच ती म्हणाली, ओ मग मी तुला असं उघडं झोपवू का? मला हे कळत नाही, तू असे थोडेसे मॉडर्न टाईप ड्रेस का घालत नाही? अमन तिला पाहत विचारतो। माझं लग्न झालं आहे ना, मला आवडत पण नाही ते कपडे घालायला। असे पाय उघडे दिसतात, हात पोट कंबर पण दिसतं ना त्यातून, म्हणून कसं तरी वाटतं, सरू काहीशी तोंड बारीक करून म्हणाली। तिचं बोलणं ऐकून अमन थोडासा हसतो। असं काही नाही, मॉडर्नमध्ये पण प्रकार असतात, ते छोटे कपडे सोड, पण तू जीन्स वगैरे देखील वापरत नाही, त्याचं काय? मला सांग, लग्न झालं की असे कपडे घालू नये हे कोणी सांगितले तुला? मुळात तू प्रत्येक बाबतीत एवढा विचार का करते? तुला हवं ते घाल ना, अमन तिला समजावत म्हणाला। अहो, मला नाही आवडत ना ते, तुम्हाला माझी ओळख करून दाखवायला कमीपणा वाटतो का? माझ्या कपड्यावरून बोलतात ना तुम्ही, म्हणून विचारलं। तसं असेल तर सांगा, मी तुमच्या आसपास पण येणार नाही, सरू वैतागत म्हणाली। मात्र तिचे ते बोलणे ऐकून कधी न चिडणारा अमन मात्र थोडासा चिडतो। सरू, काही काय बोलत आहेस तू? मी असं कधी म्हणालो? मी फक्त तुला बदलणाऱ्या काळासोबत मॅच करायला सांगत आहे, बाकी काहीच नाही। पण असो, तुला नाही घालायचं ना तर नको घालू, पण असले काही बोलून मला चिडवायला लावू नको। अमन असं चिडून बोलून तिथून उठतो आणि तसंच आपल्या बाथरूममध्ये निघून जातो। बाथरूममध्ये येऊन तो शावर ऑन करतो आणि तसाच त्याच्या खाली उभा राहतो। अमन, तुला असं चिडून चालणार नाही, सरू असेच बोलली असेल, अमन स्वतःला शांत करत म्हणाला। सरूचं बोलणं त्याला लागलं होतं, कारण तो फक्त तिला या बदलणाऱ्या जगासोबत कसं मॅच करायचं हे शिकवत होता, पण सरूने वेगळंच त्याला सुनावले असल्याने त्याला रागच आला। काही वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आपलं आवरायला लागतो। सरूशी तो एकही शब्द न बोलता आपलं आवरत असतो। त्याचं झाल्यावर ती देखील आपलं बाथरूममध्ये जाऊन आवरून घेते। अहो सॉरी ना, मला असं नाही म्हणायला हवं होतं, पण तुम्ही असं नाराज नका ना हो, मला वाईट वाटतं, सरू फ्रेश होऊन त्याच्या शेजारी बसत म्हणाली। अमन आपला लॅपटॉप घेऊन त्यावर आपलं काम करत होता। सरू, मला काम आहे, अमन तिचं बोलणं इग्नोर करत म्हणाला। त्याचं असं तुटकं बोलणं ऐकून तिला वाईट वाटते, कारण आजवर तो कितीही बिझी असला तरीही तिच्यासाठी वेळ काढत असायचा। मला माहीत आहे तुम्ही रागावला आहात माझ्यावर, मी असं नाही बोलायला पाहिजे, आजपासून तुम्ही सांगणार तसंच वागेन, पण तुम्ही बोला ना माझ्यासोबत, एकटं एकटं वाटतं मला, तुम्ही नाही बोललात की, सरू भरल्या डोळ्यांनी बारीक आवाजात म्हणाली। तिचा तसा आवाज ऐकून तो तिच्याकडे पाहतो। खरंच तिच्या डोळ्यात पाणी भरले होते, जे पाहून अमनला वाईट वाटतं, कारण सध्या तरी त्या दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नव्हते, त्यात पण तो असा जर वागला तर सरू एकटी पडेल या विचाराने तो तिला लॅपटॉप ठेवून जवळ घेतो। सॉरी सरू, तो असं बोलून तिला मिठीत घेतो। तुम्ही ना असं चिडला ना तरीही माझ्यासोबत अबोला नका घेत जाऊ, मला नाही आवडत ते, मी प्रयत्न करेन स्वतःला थोडंसं चेंज करण्याचा, पुन्हा असलं काहीच बोलणार नाही, सरू गहिवरून म्हणाली। एवढीशी गोष्ट देखील तिच्या मनाला लागली होती हे अमनला कळून जाते। पुन्हा नाही बोलणार ना, मग ठीक आहे, मला कधीच तुला
सोबत घेऊन फिरायला कमीपणा वाटत नाही, हे तू तुझ्या छोट्याशा डोक्यात फिट कर. अमन तिला बाजूला करत म्हणाला. सॉरी ना, सरू रडकं तोंड करून म्हणाली. तिच्या या बोलण्यावर अमन हसतो. ओ माय क्यूट प्रिन्सेस, चला आता दिल्लीत फिरायला जाऊ. तसा मी एकटा फिरलो आहे, पण तुझ्यासोबत फिरण्यात एक वेगळीच मज्जा असते. पुन्हा आपण हे कॉम्पिटिशन संपलं की फिरू. अमन तिचे गाल ओढत म्हणाला. म्हणजे तुम्ही नाही थांबणार का माझ्यासोबत? सरू उलट्या हाताने डोळे पुसत विचारते. तसा तो नाहीमध्ये मान हलवतो. असं कसं करू शकतात तुम्ही? मला सोडून जाणार? मी एकटी पळणार ना? सरू त्याला हाताने मारत म्हणते. अरे बाबा, लागतं ना मला. कॉम्पिटिशनच्या फायनलला येईल की मी. तू आता त्या लोकांसोबत राहायचं, ते तुला शिकवतील सगळं. सगळे स्पर्धक आता एकत्र राहणार ना, त्यामुळे तुला देखील त्यांच्यासोबत ॲडजस्ट करावे लागेल. सगळे लोक इथे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत. त्यांची भाषा, राहणीमान सगळं वेगळं असणार आहे. त्यामुळे तुला खंबीरपणे राहावे लागेल. अशी रडत राहिली तर ती लोक तुझ्या स्वभावाचा फायदा घेतील. म्हणून आता नाही रडायचं. अमन प्रेमाने तिला समजवत होता. त्याचं बोलणं ऐकून तिला कुठेतरी वाईट वाटतं, कारण आता अमन तिच्यासोबत नसणार होता. त्यात वेगवेगळ्या प्रांतातील लोक, ज्यांना ती ओळखत पण नव्हती. अशा लोकांसोबत तिला राहायचे होते. या सर्वाचा विचार करून ती थोडीशी घाबरते, पण नंतर स्वतःची समजूत काढून शांत होऊन तयार व्हायला निघून जाते. काही वेळात सरू मस्त अशी जीन्स आणि शॉर्ट असा पिंक रंगाचा टॉप घालून बाहेर येते. थोडीशी घाबरूनच ती बाहेर पडते, पण तिला असं पाहून अमन मात्र गालात हसून तिच्याजवळ जातो. परफेक्ट आहे, खूप सुंदर दिसते आहेस तू यात. हे तर कमीच आहे सरू. अमन तिच्याजवळ जात तिचं कौतुक करत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती स्वतःला पाहते आणि थोडीशी विचित्र तोंड करते. कम ऑन, कोणी काही बोलणार नाही. नवरा सांगत आहे ना तुला घालायला, मग का घाबरते? अमन तिला मोकळं करण्यासाठी म्हणाला. अहो, पण हे कसं वाटतं ना, ओढणी घेऊ का मी? सरू स्वतःकडे पाहत म्हणाली. तसा तो हसून नाहीमध्ये मान हलवतो. तो तिला व्यवस्थित करतो आणि हसूनच तिचा हात हातात धरून रूमच्या बाहेर घेऊन जातो. आज पहिल्यांदा असं जीन्स वगैरे घालून बाहेर आल्याने सरू थोडीशी कावरी-बावरी होते. खरं तर तिला कोणी जास्त पाहत नव्हते, पण तरीही तिला बाहेर फिरताना थोडंसं ऑकवर्ड वाटत होते. अमन तिला आपल्या गाडीत बसवतो आणि मस्त दिल्लीच्या फेमस ठिकाणी फिरायला घेऊन जातो. सरूला अमन बोलण्यात गुंतवून तिचं लक्ष स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण ती अशीच फिरत राहिली तर ती इथं जास्त वेळ टिकणार नाही, याचा विचार करून तो तसं करतो. हळूहळू अमन देखील दिल्लीच्या वातावरणात मिसळायला लागते. ती आसपासच्या महिलांना पाहून थोडीशी फ्री होते. ही लोक पण घालतात कपडे, यांचे तर छोटे छोटे आहेत, तरी पण फ्री राहतात आणि मी एक आहे अशी वागते. नो सरू, तुला पण थोडंसं चांगलं राहायला हवे. अमनना नाही टेन्शन द्यायचं मला, आता मी पण फ्री राहणार. सरू मनातच आसपासच्या महिलांना पाहून स्वतःशीच म्हणाली. मनात निर्धार पक्का झाल्याने आता ती न घाबरता अमनसोबत बोलतच फिरायला लागते. दिल्लीतील लाल किल्ला, लोटस टेम्पल, कुतुब मिनार, इंडिया गेट, मीना बाजार अशा काही फेमस ठिकाणी ते मस्त फिरतात आणि बऱ्याच आठवणी क्षण कॅमेऱ्यात कैद करतात. सरूला आणि अमनला फिरून भुकेची जाणीव होते. तसा अमन तिला मस्त अशा दिल्लीतील फेमस मार्केट चांदनी चौकला घेऊन येतो. ते माणसाने गजबजलेलं मार्केट पाहून सरूच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन उमटतात. इथं खाणार आपण, कसे खाणार ना, त्यापेक्षा हॉटेलला जाऊ ना, सरू बारीक आवाजात म्हणाली. सरू, हे मार्केट बघ बघ तरी आधी खाली उतरून. एक दिवस इकडचा अनुभव घेऊन बघ, नक्की आवडेल तुला. माहीत आहे आपण असे श्रीमंत वगैरे आहोत, पण कधी कधी ना असे छान मध्यमवर्गीय लोकांचे अनुभव घ्यायचे असतात. तुला माहीत नाही, पण मी देखील ना इथे आलो की या मार्केटमधून मस्त स्ट्रीट फूड खाऊन जात असायचो. अमन हसूनच तिला समजावत म्हणाला. तो आपली गाडी पार्क करून तिला बाहेर काढतो आणि मस्तपैकी अशा एका छोट्याशा दुकानावर घेऊन तिला एक एक डिश खायला देतो. आधी तर सरू हळूहळू खाते, इकडे तिकडे पाहत, पण नंतर ती तिथे असलेल्या लोकांना पाहून हसूनच एन्जॉय करत खायला लागते. अमनला देखील ती भरवते. ओहो,
हा ना बेस्ट अनुभव आहे माझ्या आयुष्यातील. आपण दिल्लीत आलो ना कधी की असंच खाऊ. त्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला देखील चव नसते. त्याहून जास्त चव या पदार्थांना आहे. सरू आनंदी होत खात खात म्हणाली, यह दिल्ली है मेरे यार, बस इश्क मोहब्बत प्यार. बस्ती है मस्तानों की दिल्ली, दिल्ली गली है दीवानों की दिल्ली. अमन स्वतःच्या रुमालाने तिचे ओठ पुसत म्हणाला. त्याचं ऐकून ती हसते. तुमचा आवाज मस्त आहे, पण काहीही झालं तरीही मुंबई है मेरी जान. सरू हसूनच त्याला बोलते. हां ते आहेच ग, पण त्यापेक्षा आपण असं म्हणून, हा पूर्ण भारत आपला जीव आहे. एखादे शहर राज्याला आपलं म्हणण्यापेक्षा हा भारत देशच माझा आहे असं आपल्या वापरण्यात आणू. इतरांना देखील तेच सांगू, कारण हे सगळे आपलेच आहे. अमन आपला हात पुसत म्हणाला. हां हे बरोबर आहे. आपण भारतीय म्हणून ओळख लावू, ना की महाराष्ट्रीयन दिल्लीकर. सरू देखील त्याला साथ देत म्हणाली. दोघे नंतर तिकडच्या एक एक डिश टेस्ट करतात आणि थोडीफार शॉपिंग वगैरे करून आपल्या हॉटेलला निघून जातात. आजच्या दिवसाने सरूने खूप काही अमनकडून शिकून घेतले. अमनचं राहणीमान, त्याचे विचार हे खूप वेगळे होते. त्यामुळेच ती रोज रोज त्याच्या प्रेमात पडत असायची. आजही तेच झालं होतं. हळूहळू अमन तिला उलगडत होता. रोज नवीन रूपं त्याचे तिला पाहायला मिळत होते. पण आता तो काही दिवसांनी आपल्यासोबत नसणार याचा विचार करताच तिला कसं तरी होतं. मनाला घट्ट आवर घालून ती शांत होऊन मध्यरात्री त्याच्याजवळ जाऊन झोपी जाते.